महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। केशवराव खंबेटे सार्वजनिक वाचनालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त म्हसळा येथील केशवराव खंबेटे सार्वजनिक वाचनालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात संचालक मंडळाचे सदस्य सुनील उंबरोटकर व संचालक प्राध्यापक रायप्पा माशाले यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली। यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले तसेच अनुष्का म्हात्रे या उपस्थित होत्या। प्राध्यापक रायप्पा माशाले यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत त्यांच्या साहित्य, वाङ्मयीन चळवळी आणि भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला दिलेल्या दिशादर्शक योगदानाची सखोल माहिती दिली। तसेच कोकणाशी असलेल्या त्यांच्या ऋणानुबंधाचा उल्लेख करत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला विशेष सलाम व्यक्त केला। या निमित्ताने वाचनालयात वाचकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते। ग्रंथ प्रदर्शनात खास करून भारताची राज्यघटना, भारताचे संविधान, आपले संविधान, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर खंड 1 ते 10, खंड गाथा भीमरावांची, महामानव डॉक्टर आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार, माझे आत्मकथा, धम्मचक्र प्रवर्तक, ज्ञानयोगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित वैचारिक वाङ्मय आदी ग्रंथ प्रदर्शनात ठेवले होते। कार्यक्रमाला उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। नमस्कार। आज आपण केशवराव खंबेटे सार्वजनिक वाचनालयामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त उपस्थित आहोत। त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला पडलेलं खूप मोठं स्वप्न आहे। या देशामध्ये तळागाळातील लोक, वंचित लोक, या देशामध्ये जे खूप मोठं दारिद्र्य असेल, शिक्षण पाहिलेलं समाज असेल, या काला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आम्ही पाश्चात्य देशात एक राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन अभ्यास करून या देशाचं राज्यघटना तयार केली। या राज्यघटनेमध्ये अत्यंत बारीक छोटे छोटे गुन्ह्यापासून ते मोठे मोठे गुन्ह्यांचा याच्यामध्ये सामाजिक न्याय मिळावा, समतेचा न्याय मिळावा, समाज शिकून संघटित होऊन त्यांचा विकास करण्यासाठी त्याचा घटनेचा उपयोग व्हावा, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करून ही घटना या देशाला बहाल केली। त्यांचं कृषी क्षेत्र असेल, अर्थशास्त्रावर त्यांचं मोठं प्रभुत्व होतं। ते PhDचं प्रबंध प्रॉब्लेम ऑफ रुपी या अंतर्गत त्यांचं झालेलं आहे। त्यांनी या देशामध्ये वंचित घटकासाठी शैक्षणिक दारे खुली केली, उच्च शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी खुली केली। त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून त्याचा त्यांनी खूप मोठा विकास केलेला आहे। सोलापूर सारख्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू वसतिगृहामध्ये जे वंचित घटक शिक्षण घेत होते त्यावेळेला तिथे राहून ते विद्यार्थी शिक्षण संपल्यानंतर इतरत्र भटकून व्यसनाच्या आधीन जाऊ नये म्हणून त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं हस्तलिखित मासिक त्यांनी विद्यार्थ्यांकरवी करून घेतलं। नंतर म्हणजे बाबासाहेबांच्या शैक्षणिक जीवनामध्ये लेखनाचं सवय जडलेलं होतं। पुढे जाऊन त्यांनी बहिष्कृत भारत, मूक नायक असे जे वृत्तपत्र आणि मासिकं आहेत त्यांनी निर्मिती केली। यानंतर इथे कोकणामधले जे काही घनश्याम तळवटकर नावाचे गृहस्थ आहेत, बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये शिक्षण संस्था चालवण्यासाठी हे घनश्याम तळवटकर साहेब हार्विटचे जे आहेत श्रीवर्धन तालुक्याचे, त्यांच्याकडे सोपवली। त्यांनी पुढे बाबासाहेबांच्या पश्चात शैक्षणिक संस्था समर्थपणे सांभाळली। हे खूप मोठं कोकणासाठी भाग्याची गोष्ट आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आयुष्यभर काम केलेलं या देशासाठी त्याला तोड नाही। आणि त्याच निमित्त आपण बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांचं इथे त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो। धन्यवाद।